काळी जादू, पैसे चारपट करण्याचं आमिष दाखवणं आणि 14 वर्षात 12 हत्या करणाऱ्या सिरियल किलरचा एका टॅक्सी ड्रायव्हरनं पर्दाफाश केलाय. काळी झेलावून टाकणारी आणि मन सुन्न करणारी ही घटना गुजरातमध्ये घडली आहे. या घटनेनं पोलिसही हादरलेत. नेमकी ही घटना काय? हा सिरियल किलर तब्बल 14 वर्षानंतर पोलिसांच्या हाती कसा लागला, हेच या व्हिडिओतून सांगतोय. ही घटना जाणून घेण्यासाठी 2021 मध्ये जावं लागेल. तारीख 23 ऑगस्ट 2021. ठिकाण गुजरात. अहमदाबादमधील कमोड नावाचं एक छोटंसं गाव. रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीची बॉडी मिळते. पोस्टमॉर्टम केल्यानंतर हा बाईक ॲक्सिडेंट असल्याचं सांगत पोलीस त्या बॉडीला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवतात. त्याच्यावर अंत्यसंस्कारही होतात. पण आपल्या भावाचा मृत्यू हा बाईक ॲक्सिडेंटने न झाल्याची शंका त्याच्या छोट्या भावाला होते. जिगर गोहिल असं त्याचं नाव. त्याला शंका येताच तो पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो आणि FIR दाखल करतो. माझ्या भावाची हत्या करण्यात आली असं तो पोलिसांना वारंवार सांगतो. पण पोलीस त्याचं म्हणणं काहीही मनावर घेत नाहीत. मग तो पोलिसांसह सर्व सिस्टमला कंटाळतो आणि मी माझ्या भावाच्या हत्याराला शोधून काढीनच असा निर्णय घेतो. मृत्यू झालेल्या भावाचं नाव विवेक गोहिल. जिगर आपल्या भावाचे फोन रेकॉर्ड्स चेक करतो. त्याच्या मित्रांचीही कसून चौकशी करतो. मग जिगरला त्याच्या भावाचा जिवलग मित्र असलेल्या नवलसिंह चावडावर संशय येतो. नवलसिंह हा स्वतःला तांत्रिक समजायचा. तो सुद्धा टॅक्सी चालवायचा. एके दिवशी जिगर त्याला भेटला. त्याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये टॅक्सी चालवायचं ठरवलं आणि टॅक्सी चालवता चालवता त्यानं तांत्रिकावर पूर्णपणे विश्वास संपादित केला. त्यानंतर तांत्रिकानं जिगरला एका मोठ्या बिझनेसमॅनला मारण्याची सुपारीही दिली. पैशांची लालचही दाखवली. त्यामुळे जिगरचा त्याच्यावरील संशय खरा ठरला. त्याने तांत्रिकाची सुपारी घेतली खरी, मात्र त्याच्या मनात काहीतरी वेगळं सुरू होतं. 1 डिसेंबरला अभिजित सिंह नावाच्या बिझनेसमॅनचा काटा काढायचा होता. पण जिगरनं तांत्रिकाला कुठल्याही गोष्टीची भनक लागू न देता ही माहिती थेट पोलिसांना दिली. पहिल्यांदा पोलिसांना त्याच्यावर विश्वास बसेना. पण ज्या ठिकाणी अभिजितचा काटा काढायचा होता त्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेतली आणि तांत्रिकाच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे बिझनेसमॅनचा जीव वाचला. आणि अशा प्रकारे जिगरच्या भावाचाच नाही तर तब्बल 12 जणांचा जीव घेणारा एक तांत्रिक सिरियल किलर पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी या तांत्रिकाची कसून चौकशी केली असता या आरोपीनं 14 वर्षात तब्बल 12 जणांची हत्या केल्याचं कबूल केलंय. एवढंच काय तर त्याने त्याच्या घरातील काका, आजी आणि आपल्या आईलाही सोडलं नाही. तो लोकांना पैसे चारपट करून द्यायचं आमिष दाखवायचा आणि लोकांना जाळ्यात फसून त्यांची हत्या करायचा. पण ही हत्या त्यानं कशी केली? तांत्रिकानं उज्जैन येथील आपल्या गुरुकडून ही काळी विद्या शिकली होती. त्या गुरुने सोडियम नायट्रेटच्या माध्यमातून लोकांचा जीव घेता येतो याची कल्पना तांत्रिकाला दिली आणि तांत्रिकानं लोकांना फसवून त्यांचा जीव घेण्यास सुरुवात केली. तांत्रिकानं पोलिसांना गुन्ह्याची कबुलीही दिली आणि पोलिसांनी त्याला पोलीस कोठडी सुनावली. पण तो फार काळ जगला नाही. तांत्रिकाची तब्येत पोलीस कोठडीत अचानक बिघडली आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यूही झाला. मित्रांनो, तुम्ही एक म्हण नक्कीच ऐकली असेल, जैसे को तैसा. तसाच या तांत्रिकाचा शेवट भयानक झाला. या स्टोरीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका.